नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रोहिणीज किचन मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण साजूक तूप बनवणार आहोत. रवाळ व दाणेदार घरच्या घरी बिना मिक्सर व बिना मशीनी तूप बनवणार आहोत. कमीत कमी वेळेत व कमी भांडी वापरता आपण हे तूप बनवणार आहोत. त्यासाठी 8 ते 10 दिवसाचं विरजण लावलेली साय इथे मी घेतलेली आहे. नेमकीच फ्रीजमधून काढून घेतलेली आहे. अगोदर नाही काढायची, जेव्हा करायचं तेव्हाच ही साय काढून घ्यायची आणि एका रुंद पातेल्यात किंवा कढईमध्ये ही साय काढून घेऊयात. आणि सुरुवातीला ही कडक असते त्यामुळे थोडंसं हलवत राहायचं. सैलसर झाली की आपण जे बॅटर मिक्स करण्यासाठी वापरतो ना, त्याच्या साहाय्याने आपण यालाही 10 मिनिटे मिक्स करून घेऊयात. 10 मिनिटं मिक्स केली की त्यानंतर थोडीशी घट्ट व्हायला लागते आणि थोडंसं आपल्याला फिरवायला जड जातं. पण मग लगेचच 5 मिनिटं आपण फिरवली की पाहू शकता इथे घट्टसर झालेली आहे. आणि लगेचच साय आपले लोणी वेगळं आणि ताक वेगळं व्हायला लागतं. पाहू शकता इथे खूप जास्त वेळ लागत नाही, 10 मिनिटामध्ये छान होतं. आणि त्यानंतर आपण हे हाताच्या साह्याने लोण्यामधून हे ताक वेगळं करून घेऊयात. असं प्रेस करून आणि लोण्याचे गोळे एका पातेल्यात काढून घेऊयात. याच्यामध्ये पाणी बिलकुल वापरायचं नाही, नुसती साय फिरवून घ्यायची. काय होतं, पाणी वापरलं की ते आपल्याला घुसळायला खूप वेळ लागतो. आणि आता आपले लोण्याचे गोळे काढून घेतले तर त्याच कढईमध्ये 1 तांब्याभर पाणी घालून घेते आणि हे लोण्याचे गोळे स्वच्छ धुवून घ्यायचे. असे प्रेस करायचं, मध्ये आतमध्ये जो काही दह्याचा ताकाचा अंश असतो तो पाण्यामध्ये निघून जातो आणि लोणी स्वच्छ होतं. अशा पद्धतीने मी 2 ते 3 वेळेस हे लोणी धुवून घेते. या पद्धतीने बनवलं की वेळही वाचतो आणि भांडेही कमी पडतात. इथे आता लोण्याचा गोळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे 2 ते 3 वेळेस. आता गॅसवर ठेवून घेते. सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा आहे लोणी वितळेपर्यंत. लोणी वितळलं 5 मिनिटात की वरती उसळायला लागतं की आपण या स्टेजला आता गॅस कमी करून घेऊयात. लोणी उतू जाऊ शकतं म्हणून मध्ये मध्ये हलवत राहायचे चमच्याने. आणि बघू शकता 7 ते 8 मिनिट झालेले आहेत आणि मस्त गोल्डन रंगावर तूप कडलेलं आहे. तूप कडलं कसं ओळखावं, तर काय करायचं, खालची बेरी बघायची चमच्याने हलवून. ती गोल्डन रंगावर आली की समजून जायचं आता तूप कडत आलेलं आहे. आणि तूप कडलं की शेवटी असा फेस यायला लागतो. या स्टेजला लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि कढई खाली उतरून घ्यायची गॅसवरनं. कढई खाली उतरल्यानंतर काय होतं, तूप गरम असतं आणि त्याची कडण्याची प्रोसेस ही चालूच असते. म्हणून करपू नये म्हणून काय करायचं, 8 ते 10 तुळशीचे पान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि तुपामध्ये सोडून घ्यायचे. याने काय होतं, तुपाचं टेम्परेचर मंद होतं आणि तूप करपतही नाही. आणि तुळशीच्या पानामुळे तुपाला वासही छान येतो आणि तूप खराबही होत नाही, जास्त दिवस टिकण्यास मदत होते. तर आता आपण याला असे 10-15 मिनिटं थंड करून घेऊयात. तुळशीच्या पानाऐवजी आपण नागिनीचे पानही टाकू शकतो याच्यामध्ये. आणि या इथे पाहू शकता तुम्ही 10 ते 15 मिनिटांनंतर खाली दिसते कढई, तर बेरी अजिबात करपलेली नाही, व्यवस्थित रंगावर आपलं तूप कडून तयार आहे. आता हे आणखीन थोडा वेळ थंड होऊ देऊयात आणि मग नंतर आपण याला एअरटाईट डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीत भरून घेऊयात. आता हे सर्व तूप मी चाळणीने गाळून डब्यात भरून घेते. तुम्हाला माझी तूप बनवण्याची सोपी पद्धत कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तूप गरम असताना कधीही डब्यात भरायचं नाही, पूर्णपणे थंड होऊ द्यायचं, त्यानंतरच तूप भरून घ्यायचं डब्यामध्ये. थोड्या वेळात तूप थिजतं आणि जेव्हा आपल्याला पाहिजे असतं तेव्हा वितळायची गरज पडते. तर डायरेक्टली गॅसवर कधीही तूप वितळून घ्यायचं नाही. थोडंसं गरम पाणी करून त्यात डब्बा ठेवून तूप वितळून घ्यायचं, म्हणजे तूप छान राहतं आणि टिकतंही. थँक्यू.